नमस्कार, मी शर्वरी जमेनीस. निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात आपण स्वयंपूर्ण उपचारांविषयी जाणून घेतोय, ज्याद्वारे कुठलाही असाध्य आजार हा विना स्पर्श किंवा विना औषध पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर, गेले कित्येक भाग आपण अस्थि आणि स्नायू संस्थेविषयी बोलत होतो. आज आपण प्रजनन संस्थेविषयी बोलणार आहोत. तर मुळात आता इतके भाग आपले झालेले आहेत ज्याच्यातनं आम्हाला तुमच्याकडनं फारच खूपच चांगली माहिती मिळत आहे. तर त्याच्यावरनं मी असं विचारते की मुळात प्रजनन संस्था जी आहे तिचा आपल्या कुठल्या चक्रांशी किंवा तत्वांशी संबंध आहे? कसं आहे, कोणतीही संस्था म्हटलं तर आपल्याला षटचक्र ही लागतातच, पण प्रामुख्याने प्रजनन संस्था म्हटलं की स्वाधिष्ठान चक्र येतं. स्वाधिष्ठान चक्रावरती ह्याची खूपच कार्यकारिणीचा भाग महत्त्वाचा भाग हा स्वाधिष्ठान चक्रावरती अवलंबून असतो. आता ह्याच्यात जल पण आहे, प्रजनन संस्था म्हटल्यावरती जल पण आहे, तिथे अग्नी पण आहे आणि तिथे पृथ्वी तर महत्त्वाचं आहे कारण ऑर्गन्स आहेत सगळे. त्याच्यामुळे हे तीनही गोष्टी तिथे आहेत, ही तीनही चक्र तिथे लागतातच. पण मुख्य कार्यभाग जो आहे तो स्वाधिष्ठान चक्राला करावा लागतो. आता इथे कसं आहे, ह्या चक्राचं नाव जर बघितलं आपण तर ते स्वाधिष्ठान असं आहे, म्हणजे जिथे स्वचं अधिष्ठान आहे. म्हणजे हा स्व म्हणजे काय, तर मी व्यक्ती म्हणून. आता ही व्यक्ती म्हणून जेव्हा माझी उत्पत्ती झाली त्याच्या पुढे अजून उत्पत्ती होणं गरजेचं आहे. माझं अधिष्ठान म्हणजे काय, तर माझ्यापासून माझी वृक्षवेल वाढली पाहिजे, असं ते स्वचं अधिष्ठान आहे. आणि हे मुख्य काम करतं ते स्वाधिष्ठान चक्र करतं. अच्छा, म्हणजे मुख्यत्वे नवनिर्मितीचं केंद्र आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल, मागे आपण चक्रांबद्दल बोललो होतो तेव्हा आपण म्हटलेलं की जे आर्टिस्ट असतात त्यांचं देखील स्वाधिष्ठान चक्र हे चांगलं असतं, कारण ती पण निर्मितीच असते, कलेची निर्मिती तिथून होते. त्याच्यामुळे ज्यांचं स्वाधिष्ठान चक्र चांगलं आहे ते क्रिएटिव्ह असतात लोक. म्हणजे जे आपण वारंवार म्हणतो की चक्र म्हणजे फक्त फिजिक नव्हे, तर तुमचे कलागुण, तुमचं मन किंवा मानसिक गोष्टी आणि शारीरिक गोष्टी ह्या सगळ्याची सांगड प्रत्येक चक्राच्या ठायी आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण मूलाधार म्हणतो त्यावेळेला कणखर व्यक्तिमत्व म्हणजे मूलाधार, तसं स्वाधिष्ठान म्हणजे कलाकार म्हणजे स्वाधिष्ठान. ज्याचं ते चक्र चांगलं ती व्यक्ती कलेमध्ये देखील निपुण असते. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि जे आपण म्हणतो की आता आपण प्रजनन संस्थेबद्दल बोलणार आहोत, तर आत्ता जर तुम्ही बघितलं तर समाजामध्ये खूप मेजर प्रॉब्लेम्स दिसत आहेत प्रजनन संस्थेशी रिलेटेड. मग मुलींमध्ये ते PCOD सारखे असतील प्रॉब्लेम्स, मासिक पाळीतले वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, फायब्रॉइड्स असतील, ब्रेस्टमध्ये हॉर्मोनच्या गाठी असतील, हॉर्मोनल बरेच प्रॉब्लेम्स आत्ता समाजाला भेडसावतात. आणि शहरी भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावरती हे प्रॉब्लेम आहेत. इनफर्टिलिटीसारख्या गोष्टी प्रचंड आहेत. जर तुम्ही बघितलं तर IVF सेंटर्स आणि या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण त्याची गरज आहे. त्याची गरज आहे याचा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणावरती इनफर्टिलिटी आहे. मग ती का आहे? मग या काही वर्षांमध्ये हे असं काय झालं म्हणून हे सगळं घडलेलं आहे. तर पुन्हा एकदा त्याचं मूळ जे काय आहे सर सांगतील, आहारामध्ये त्याचं मूळ आहे. आणि हे आपल्याला बिंबवायचं आहे समाजावरती की ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाल, वेगवेगळ्या ट्रीटमेंट घ्याल, त्यातून घडेल नाही घडेल हा पुढचा भाग. त्यातून चांगलं घडलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर चांगलं नाही घडलं तर वाईट मात्र नक्की घडतं. किंवा जरी समजा त्यातून फर्टिलिटी झाली तरी त्याच्याबरोबर जो शरीराचा ऱ्हास झालेला असतो, त्याच्याबरोबर मनावरती देखील जे आघात झालेले असतात ते पण कुठेतरी भरून काढावे लागतात पुढे जाऊन. स्वयंपूर्ण उपचार ह्या सगळ्यावरती काम करतं. म्हणजे आपल्याकडे असेही पेशंट येतात की ज्यांनी खूप वेळा या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याकडे आलेले आहेत. असे पेशंट येतात ज्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, तरीही मूल होत नाही आहे किंवा काहीतरी इश्यूज आहेत, आणि म्हणून ते आपल्याकडे येतात आणि त्यांना पुढे जाऊन रिझल्ट मिळतात. PCOD सारख्या गोष्टी आहेत, जास्त रक्तस्राव अशा गोष्टी आहेत, किंवा अशाही केसेस आहेत की ज्या मुलींना पाळीच आलेली नाही आहे. म्हणजे त्या टीनेजमधनं पुढे आल्या, कॉलेज वगैरे पण झालं, पण अजूनही पाळी आलेली नाही आहे. म्हणजे त्यांची प्रजनन संस्था ही किती वीक आहे किंवा ती योग्य काम करतच नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती पण आपल्याकडे उपचार झालेले आहेत, रिझल्ट मिळालेले आहेत. इनफर्टिलिटीमध्ये तर खूप छान रिझल्ट्स आहेत आपल्याला सर्व वयोगटामध्ये. म्हणजे अगदी 20-22पासनं अगदी 40-42 पर्यंत देखील आपल्याला रिझल्ट्स मिळालेले आहेत. आणि खूप सुंदर, इवन रिपोर्ट्स केले किंवा प्रेग्नन्सी राहिली आहे आणि त्याच्यानंतर आफ्टर प्रेग्नन्सी सोनोग्राफीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स दिसत आहेत, काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत. आणि सजेशन असं आलेलं आहे की
गर्भपात करावा, कारण मेजर प्रॉब्लेम्स आहेत. पण अशा केसेस पण आपण केलेल्या आहेत आणि पुढे खूप सुंदर डिलिव्हरी होऊन खूप छान बाळ जन्माला आलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या भरपूर साऱ्या गोष्टींवरती आपण स्वयंपूर्ण उपचार लागू केलेले आहेत आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळालेत. आणि आज समाजाला खूप मेजर भेडसावणारा प्रश्न आहे. आणि जसं मी म्हटलं तसं आहार हे त्याचं खूप महत्त्वाचं गोष्ट आहे. तर ते सर जास्त छान सांगतील. आता कसं झालं आहे, आपण कारण नसताना काहीतरी गैरसमज डोक्यात फिक्स करून ठेवलेत किंवा सामाजिक संस्कार म्हणू शकतो आपण, की तूप खाल्लं की काय कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्ट अटॅक येतो, अमुक होतं तमुक होतं. ह्या चर्चा घरात सुरू असतात. ह्या चर्चांचाच अनाहूतपणे संस्कार त्या घरातल्या लहान मुलांवरती होत असतो. तेव्हापासून ते स्वतःला डेव्हलप करत असतात. त्यांचे आयडॉल कोण आहेत, तर घरातल्या मोठ्या व्यक्ती, मग ती आई असेल, वडील असतील, काका असतील, मामा असतील, कोणीही. त्यांच्या आपसातल्या चर्चा ते कान देऊन ऐकत असतात. मग त्यांच्या घरातल्या समजा एखाद्या स्त्रीला दूध आवडत नसेल तर ती बोलत असताना काहीतरी सांगते की नाही नाही त्याला वासच येतो. मग ते जे कोणी 2-3 वर्षाचं मूल ऐकत असतं त्याच्या डोक्यात असतं नाही दुधाला वास येतो आणि तो वाईट असतो. मग तो स्वतःची टेस्ट त्याप्रमाणे डेव्हलप करतो. आता ही जी आत्ताची नवीन पिढी आहे यांनी अशाच पद्धतीच्या टेस्ट डेव्हलप करून ठेवलेल्या आहेत. 70 ते 80% लोक आहात समाजामध्ये दूध पित नाहीत, त्यांच्या पोटात साजूक तूप जात नाही. आता आयुर्वेदाने दुधाला पूर्णान्न असं म्हटलेलं आहे. पूर्णान्न म्हणजे काय, तर संपूर्ण आहारातनं तुम्हाला जे काही मिळू शकतं ते 1 ग्लास दुधातनं मिळू शकतं. आत्ता खूप काळ आपण केमिकल खतं घालतोय, त्याच्यामुळे आपलं पोषण प्रॉपर होत नाही. तर त्याच्याऐवजी आपण रोज सकाळी गरम आणि रात्री गार असं दूध प्यालो तरी शरीराचं पोषण उत्तमपणे होऊ शकतं. सर, आपण प्रजनन संस्थेच्या अनुषंगाने आहार हा किती महत्त्वाचा आहे याविषयी बोलत होतो, तर काय सांगाल? आपण दुधाविषयी बोलत होतो. दूध काय काय करू शकतं किंवा तूप काय काय करू शकतं. दुधाला आणि तुपाला आयुर्वेदाने खूप महत्त्व दिलं आहे. आता अन्नाची गरज का आहे शरीराला, तर अन्नामुळे शरीराला ताकदही मिळते. सगळंच जे काही आत्ता आपल्याला शरीराला गरजेचं आहे ते आत्ताच्या काळामध्ये आपण अन्नापासून मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग अन्नाचं पुढे जाऊन काय काय होतं पोटामध्ये, तर 7 धातूंमध्ये रूपांतर होतं. ह्यातला सगळ्यात शेवटचा धातू रज किंवा शुक्र आहे. म्हणजे स्त्रीला जी काही पाळी येते किंवा पुरुषाकडे फर्टिलिटीचा जो काही त्याला शुक्र असं म्हणतात आणि इकडे रज असं म्हणतात, हा 7वा धातू आहे. जर तेवढं पोषक अन्नच त्या शरीरामध्ये गेलं नाही तर ते अन्न 7व्या धातूपर्यंत पोहोचतच नाही. आणि आत्ता मुख्यत्वे जे काय आपल्या पोटात जातं आहे त्याच्यात लहान मुलांना काहीतरी फास्ट फूड खाण्याची खूप वाईट सवय लागलेली आहे. त्यातनं फक्त शरीराचं भरण होतं, पोषण होत नाही. त्यातनं शरीराला आवश्यक गोष्टी मिळतच नाहीत. आणि जे काय आपण घरातलं खातो किंवा काय खातो त्या केमिकल खतांचा आणि याचा एवढा दुष्परिणाम त्याच्यावरती झालेला असतो की त्यातूनही तेवढं पोषण होत नाही. त्याच्यामुळे ते पोषण होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर पोषक आहार जाणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी तेच सांगत होतो की दुधामध्ये ती संपूर्ण ताकद आहे, संपूर्ण आहाराची ताकद दुधामध्ये आहे असं आपलं आयुर्वेद सांगून गेलेलं आहे. तर ते दूध माणूस प्याला, पुरुष असेल स्त्री असेल, सकाळी 1 कप गरम आणि रात्री 1 कप गार, ह्या दूध पिण्याची सवय जर आपण स्वतःला लावून घेतली तर आपण डॉक्टरला खूप लांब ठेवू शकतो. अच्छा, कसं होतं, जसं आता सरांनी सांगितलं तर आहार, दूध हे महत्त्वाचं आहे आणि आहार हाही महत्त्वाचा आहे. त्यातून त्या आहारातून शरीर त्याचा रस बनवतं आणि रसापासून मग पुढे रक्त आणि सगळ्या गोष्टी बनतात. सगळ्यात शेवटी रज बनतो. आता जेव्हा आपण उपचार करतो तर आपण पंचतत्वांच्या माध्यमातून उपचार करतो. आता प्रजनन संस्था व्यवस्थित कार्यरत होण्यासाठी काय काय गरजेचं आहे, तर जल गरजेचं आहेच, त्याचबरोबर पृथ्वी. म्हणजे आपण बोललो होतो बघा की एक चक्र, त्याच्या वरचं चक्र आणि खालचं चक्र, ह्या दोन्हीशी ते जास्त जवळचं कनेक्शन असतं. तर त्याच्यामुळे अग्नी आणि पृथ्वीशी त्याचं खूप जवळचं कनेक्शन आहे आणि इतर तत्वही त्याला लागतातच. आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतो त्यावेळेला आपण अशा पद्धतीने त्याचं परीक्षण करतो आणि तिथे काय काय कमी आहे ते द्यायचा प्रयत्न करतो. त्याला आहारातले बदल सांगतो. जेव्हा मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होत असतं किंवा मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होत असतं त्यावेळेला खूप मोठे बदल शरीरामध्ये घडत असतात आणि शारीरिक मानसिक दोन्ही दृष्ट्या खूप आतमध्ये वेगळी जडणघडण उलाढाल चालू असते. मग अशा वेळेला पालकांनी तिथे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. म्हणजे स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून कितीतरी वेळेला पालकांचं देखील काउन्सिलिंग करावं लागतं की त्यांना कसं हँडल करा, त्यांना कसं ट्रीट करा. कारण त्यावेळेला सगळं आईवडिलांचं चूक वाटत असतं, बाहेरच्या गोष्टींचं आकर्षण असतं आणि घरचे जे सांगतात ते सगळं चूक, अशा पद्धतीचा दृष्टिकोन असतो आणि त्यातून विपरीत गोष्टी घडू शकतात. तर त्याच्यामुळे मानसिकरित्या उपचारांच्या माध्यमातून आपण काय करतो, तो जो काही त्यांच्या मनामध्ये, आज्ञाचक्रामध्ये, अनाहतमध्ये आणि इतर ठिकाणी जे बदल घडतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे विचार भरकटतात ते जागेवर आणायला आपण उपचारांच्या माध्यमातून देखील मदत करू शकतो. आणि शिवाय त्यावेळेला जर आईवडिलांनी शांततेने घेतलं तर ते बदल किंवा जे आपल्याला हवं आहे ते लवकर साध्य होऊ शकतं.
त्याच्यामुळे स्वयंपूर्ण उपचार जे आपण म्हणतो की सर्वांगीण यातनं विचार करून ट्रीटमेंट करतात, तर ते अशा पद्धतीने करतात. आणि तत्वांच्या माध्यमातून आपण जे काम करतो त्यातून ह्या गोष्टी पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. जे तुम्ही म्हणालात की आत्ता PCOD सारख्या वगैरे गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत, ओव्हरियन सिस्ट किंवा फायब्रॉइड्स, या गोष्टी कितीतरी मुलींना आहे. आणि मग त्याचं आत्ता सोल्युशन काय आहे? तर ऑपरेशन्स. तर ऑपरेशन करून पूर्ण बरं होणार आहे का? तर नाही. तर ते डॉक्टर्स पण सांगतात की ऑपरेट केल्यानंतर हे पुन्हा निर्माण होऊ शकतं. मग अशी किती वेळा ऑपरेशन्स करतात? अशी फार वेळा ऑपरेशन्स करता येत नाही. आणि त्यातून मनावरती आघात होत असतात, शरीर कमकुवत होत असतं. तर या सगळ्या गोष्टी घडत असतात. स्वयंपूर्ण उपचार काय करतं? तर ते मुळावर काम करतं. हे नक्की निर्माण का होतं आहे? तर काय शरीरामध्ये बिघडलं आहे म्हणून हे निर्माण होतं आहे. जर तो बिघाड जर आपल्याला घालवता आला तर त्याची निर्मिती थांबणार आहे. अदरवाईज निर्माण झालं, तुम्ही काढलं, परत निर्माण झालं, किती वेळा काढणार आहात? ते सतत निर्माण होत राहणार आहे. तर या ज्या गोष्टी आहेत याच्या मुळाशी जाऊन आपण काम करतो आणि म्हणून ते आपण मुळापासून घालवू शकतो. मग निर्माण झालेलं सिस्ट, एखादी शरीरामध्ये आलेली गाठ, ही स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून पूर्णपणे जाऊ शकते आणि ती तुमच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये दिसू शकते की ही पूर्वी होती गाठ आणि आता ही नाही आहे. हो, असा एखादा अनुभव तुमच्या निश्चितपणे आहे. प्रगती लेले म्हणून त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केला. खूप मोठी गाठ होती त्यांच्या ओव्हरीमध्ये आणि ती आपल्या उपचारांनी पूर्ण गेली विदाऊट एनी मेडिसिन. नक्कीच. नमस्कार, मी प्रगती लेले. 2011 साली मला ओव्हरियन सिस्ट होतं, गर्भाशयाच्या जवळ खूप मोठं सिस्ट होतं. पहिल्या सोनोग्राफीत असं कळलं की सिस्ट आहे. पुन्हा दुसरी सोनोग्राफी थोड्या दिवसांनी, 8-10 दिवसांनी केली तर त्याची साईज खूप वाढली होती. म्हणजे ते झपाट्याने वाढत होतं आणि त्यामुळे माझं पोट खूप दुखत होतं. ओटी पोटात खूप वेदना होत होत्या. मला पिरियड्स इरेग्युलर होते. ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. ऑपरेशन थिएटर बुक पण केलं होतं. पण नंतर मला निरामय कन्सल्टन्सीमध्ये मी आले उपचारासाठी आणि फोन ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर महिनाभरामध्ये सिस्ट पूर्ण गेलं. म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्ट 1 महिन्यांनी पूर्ण नॉर्मल आला. म्हणजे ज्या डॉक्टरांनी सोनोग्राफी केली त्यांनाही इतकं आश्चर्य वाटलं की सिस्ट गेलं कुठं 1 महिन्यापूर्वीचं. म्हणजे इतका फरक पडू शकतो. पण पहिल्या फोनपासून मी पूर्ण 100% विश्वास ठेवला की मला पूर्ण बरं व्हायचं आहे. तुम्ही जितका विश्वास ठेवाल ह्या उपचार पद्धतीवर तितक्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण बरे होणार आहात. आपण आत्ताच प्रगती लेले ह्यांचा अनुभव ऐकला. त्यांना सिस्ट झालं होतं आणि जवळजवळ महिन्याभरात पूर्णपणे आपल्या ट्रीटमेंटमुळे ते नाहीसं झालं. तर काय सांगाल डॉक्टर? तसं त्या म्हणाल्या तसं कसं होतं, PCODमध्ये एक्सेसिव्ह फ्लो, त्याच्यानंतर इरेग्युलर मेन्सेस, बऱ्याच वेळेला हेअर ग्रोथ म्हणजे चेहऱ्यावरची लव किंवा इतर ठिकाणी लव वाढणं, डोक्यावरचे केस गळणं जास्त प्रमाणामध्ये, ओबेसिटी, अशा बऱ्याच गोष्टींना त्या मुलींना सामोरं जावं लागतं. आणि ज्या वेळेला त्यांनी पहिला रिपोर्ट केला त्यावेळेला त्यांच्या सिस्टचा साईज काहीतरी 55/59 mm म्हणजे 5.5 सेंटीमीटरचं ते सिस्ट होतं. ज्या वेळेला काही कालावधी म्हणजे साधारण दीड आठवड्यानेच परत त्यांनी रिपोर्ट केला त्यावेळेला ते 64/55 mm होतं. म्हणजे 6.4 सेंटीमीटर बाय 5.5 सेंटीमीटर. म्हणजे ते इतकं झपाट्याने वाढत होतं. त्याच्यामुळे त्यांना सजेस्ट केलं होतं की ह्याला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. पण इन द मीन त्यांना निरामयबद्दल कळलं, त्या आल्या आणि कुठलीही गोष्ट आता आज ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर रिझल्ट मिळण्यासाठी काहीतरी कालावधी जावा लागतो. कुठलाही रिपोर्ट हा महिन्यानी किंवा 3 महिन्यांनी म्हणजे कुठला रिपोर्ट आहे त्याच्यावरती डिपेंड घेतला जातो आणि त्याच्यातनं आपल्याला बदल कळतात. त्याच्यामुळे त्यांना आपण सांगितलं की आपण हे बरं करू शकतो का? तर आपण हे बरं करू शकतो, पण हे कधी कळणार आपल्याला? तर हे साधारण महिन्याभराने कळणार आपल्याला. तर त्यांचं थिएटर बुक झालेलं होतं ते त्यांनी पोस्टपोन केलं. त्यांनी सांगितलं डॉक्टरांना आणि त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केली. आपल्या ट्रीटमेंट व्यतिरिक्त कोणतीही इतर उपचार त्या घेत नव्हत्या. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू जसं त्यांनी सांगितलं की त्यांचं पोटात दुखणं वगैरे अशा काही गोष्टी ज्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना रिलीफ मिळाला आणि साधारण महिन्याभराने त्यांनी जो परत सोनोग्राफीचा रिपोर्ट केला त्याच्यामध्ये त्यांची ओव्हरीमध्ये काहीही नव्हतं, सिस्ट वगैरे काहीही दिसलं नाही. म्हणजे 64/55 mm सिस्ट पूर्णपणे नाहीसा झालेला होता. हे एका महिन्यात शक्य झालं. म्हणजे आपल्याकडची फास्टेस्ट बरं झालेली केस आहे ही आणि त्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना ते मिराकल होतं की असं कसं घडलं, म्हणजे असं कसं घडू शकतं. तर त्याचा रिपोर्ट हा त्याचा दाखला होता आणि अशा पद्धतीच्या अनेक केसेस आपण बऱ्या केलेल्या आहेत. कसं होतं, ज्यावेळेला पुढचा सोनोग्राफीचा रिपोर्ट येतो त्यावेळेला तो सांगतो की किती प्रमाणामध्ये गाठ कमी झालेली आहे आणि ती कमी होत पूर्णपणे नाहीशी होते. या एकमेव अशा आहेत की त्यांच्या पुढच्या रिपोर्टमध्ये ती गाठच नव्हती. तर
पूर्ण पॉझिटिव्हिटी आणि सातत्य ह्या 2 गोष्टींमुळे ते शक्य झालेलं आहे. शिवाय त्याच्याबरोबर म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की इरेग्युलर मेन्सेस होते, तर या गोष्टी देखील म्हणजे गाठ गेली पूर्ण, मग ट्रीटमेंट थांबली का? तर नाही, ट्रीटमेंट बंद नाही झाली. सिस्ट येणं हा एक दोष होता, पण ते एक प्रकारचं लक्षणच होतं. त्याचं जे मूळ होतं त्याच्यामुळे जे अनेक प्रॉब्लेम्स होते, म्हणजे इरेग्युलर मेन्सेस, एक्सेसिव्ह फ्लो वगैरे ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या बरं करण्यासाठी पुढचे काही महिने त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. कारण ज्या वेळेला ती ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू झाली त्याच्यानंतर पुढची जी पाळी आहे ती व्यवस्थित आली का, मग ती कशी आली, मग त्याचा तो फ्लो किती होता, त्रास इतर कमी झाले का, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. ओबेसिटी जी त्या त्रासामुळे झालेली असते. जाडी कमी करायला माणसं येतात, तर मुळात जाडी का आहे हे बघावं लागतं. मग ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे आहे का, ते स्ट्रेसमुळे आहे का, ते ओव्हर इटिंगमुळे आहे का, किंवा तुमची काही औषधं चालली आहेत का ज्याच्यामुळे तुमची जाडी वाढते आहे. नुसतं जाडी कमी करा म्हणून होत नाही, त्या जाडीचं मूळ काय आहे हे पाहावं लागतं. तर मुलींमध्ये बऱ्याच वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स हे एक महत्त्वाचं कारण असतं आणि त्याच्यावर आपण काम करायला लागलो की ती जाडी देखील कमी होते. एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ जी म्हणतो आपण, लव जी वाढत जाते चेहऱ्यावरची किंवा इतर, तर जसे हे हॉर्मोन जागेवर यायला लागतात तसं तसं ती लव देखील जायला लागते. म्हणजे एकदा आली म्हणजे आली असं नव्हे. तर त्या मुली सांगतात की सांगता आमची पाळी व्यवस्थित यायला लागली आहे, आता जे काही ओठाच्या वरती असेल किंवा इतर ठिकाणी, तर ही लव आता आम्हाला कमी दिसायला लागलेली आहे. समजा काही त्याच्यासाठी थ्रेडिंग किंवा काही कॉस्मेटिक गोष्टी करायला लागत असतील तर त्याचा पिरियड आधी वाढत जातो. म्हणजे जे कदाचित काही मुलींना दर आठवड्यांनी 15 करावं लागतं, तर त्या म्हणतात की नाही आता तेवढी त्याची ग्रोथ होत नाही, आता आम्हाला महिन्यांनी करावं लागतं आहे. आणि असं हळूहळू ह्या गोष्टी पूर्णपणे कमी होऊ शकतात, कारण त्याचं मूळ हार्मोन्स आहे ना. तुम्ही कितीही बाह्योपचार केलेत तरी जोपर्यंत ते आंतरिक उपचार होत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. तर अशा पद्धतीचे बदल हे आपल्या उपचारांमुळे घडत असतात. डॉक्टर, सिस्टविषयी आपण बोलतोय, तो ओव्हरीजचं जसं असतं तसं आजकाल आपण बघतो की ब्रेस्टना किंवा म्हणजे त्या भागामध्ये आपल्या छातीच्या मध्ये सुद्धा खूप गाठी होण्याचे वारंवार आपण ऐकतो. आजकाल खूप केसेस झाल्या, त्याविषयी काय म्हणाल? जसं तुम्ही आत्ता म्हणता तसं की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे निरनिराळ्या ठिकाणी ज्या गाठी येतात त्याच्यातलं ब्रेस्टमध्ये येणारे हॉर्मोनल गाठी हेही एक हे आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सर जे त्याचं प्रमाण वाढत चाललं त्याच्यामुळे ती भीती असते स्त्रियांच्या मनामध्ये की छातीतली गाठ. तर मला एक आठवतं, आपल्या पेशंट होत्या ज्यांची आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू होती आणि एक दिवशी त्यांचा फोन आला आणि त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि त्या आय थिंक फलटण, बारामती त्या साईडच्या होत्या. तर त्या म्हणाल्या की मला छातीमध्ये गाठ लागते, कालपर्यंत नव्हती, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ती लिंबाच्या आकारा एवढी आहे. आणि त्याच्यामुळे त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या की असं कसं घडलं. त्या म्हटल्या मी डॉक्टरांकडे जाऊन आलेली आहे. रात्री आलेला फोन होता, दिवसाभरामध्ये त्या जाऊन आलेल्या होत्या. त्यांनी त्यांना सांगितलेलं की आपण टेस्ट करू आणि तिकडनं पुण्याला त्यांना ते टेस्टसाठी पाठवायला लागणार होतं आणि साधारण 3 दिवसांनी वगैरे तो रिपोर्ट येणार होता. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या आणि रात्री त्यांनी हे शेअर केलं की असं असं घडलं, अशी गाठ आली, मी डॉक्टरांकडे जाऊन आले आणि मला खूप भीती वाटते, तर तुम्ही काहीतरी बघा. तर सगळ्यात पहिले तर आपण त्यांना रिलॅक्स केलं की ठीक आहे, ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला निर्माण झाला आणि तुम्ही तो शेअर केला, आपण आता ट्रीटमेंट करू. ट्रीटमेंट केल्यानंतर साधारण 3 दिवसांनी त्या जायच्या होत्या परत घ्यायला. तर त्या 3 दिवसांमध्ये त्या 3 दिवसांनी गेल्या डॉक्टरांकडे आणि ते म्हणाले की रिपोर्ट यायला थोडासा वेळ आहे, तर आपण बघूया काय आणि कसं. तर त्या म्हणल्या की डॉक्टर ती गाठ नाही आहे आता. डॉक्टर म्हणले असं कसं शक्य आहे, एवढी मोठी गाठ जाईल कशी, म्हणून त्यांनी चेक केलं तर खरंच ती गाठ तिथे नव्हती. ही 3 दिवसांमधली गोष्ट आहे फक्त. आणि त्यांनी रात्री मला हे सगळं शेअर केलं की डॉक्टरांशी माझं असं असं बोलणं झालं आणि तो रिपोर्ट त्याच्यानंतर त्या निघेपर्यंत तो रिपोर्ट आला तासाभरामध्ये, तो व्यवस्थितच होता. आणि त्यांनी सांगितलं की ते डॉक्टर अचंबित झाले. तर त्यांना मी एकच म्हटलं की जशी ती अचानक आली तशी ती अचानक गेली. जे आपण करतो, जे पुन्हा पुन्हा आपण सांगतो की पंचतत्वांवर जे आपण करतो, तर ही पंचतत्व काय करू शकतात, तर ही पंचतत्व अशा पद्धतीचे चमत्कार देखील घडवू शकतात. तर घाबरू नका. खरोखरच डॉक्टर, प्रजनन संस्थाविषयी आपण बोलतोय आणि हे अनुभव आमच्यासाठी फारच महत्त्वाचे आहेत. हा विषय एवढा मोठा आहे की पुढच्या भागामध्येही आपण ह्या विषयावर नक्कीच बोलूया, पण वेळ झाली आज इथेच थांबायची. तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आपण प्रजनन संस्थेविषयी बोलतोय, त्यामुळे पाहत रहा निरामय जीवन. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.